कोयना धरण 100% भरलं। धरण ओव्हरफ्लो झाल्यानं चौथ्यांदा विसर्ग सुरू। तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बुलढाण्यात मुसळधार पावसामुळे नुकसान। रविकांत तुपकरांकडून नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांना धीर देत तातडीनं मदत मिळण्याची केली मागणी। हिंगोलीत पूरस्थितीचा शासकीय कार्यालयांनाही फटका। नवजात बालकांसाठी आणलेली 1000 किट भिजल्यानं नुकसान। कोकण रेल्वे मार्गावर गणेश भक्तांचा ओघ वाढला। चाकरमान्यांसह प्रत्येक स्थानकावर आरोग्य पथकं तैनात। एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशीही कल्याणकरांचे हाल। गणेशोत्सवातही खासगी बसनं प्रवास करावा लागत असल्यानं प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी। सातारा जिल्ह्यातही एसटी संपाचा परिणाम। लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्यानं प्रवाशांनी व्यक्त केली नाराजी। भिवंडीत खाद्यपदार्थांच्या गोदामावर पोलिसांचा छापा। कारवाईत तब्बल 1.25 करोडचा मुदतबाह्य मुद्देमाल जप्त। ठाण्यात आजही केमिकलचा ट्रक पलटला। ट्रक पलटल्यानं वाहतूक ठप्प। दुसऱ्या दिवशीही प्रवासी हैराण। गणेशोत्सवाच्या 4 दिवस आधीच चोर गणपतीची प्रतिष्ठापना। शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेवत थाटामाटात गणरायाला केलं विराजमान। आणि जळगावात सेवानिवृत्त परिचारिकेची हत्या। हत्या करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या 2 कर्मचाऱ्यांना पोलिसांनी केली अटक।